सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन स्पर्धा घेण्यात आली। 60 आणि 70 वयोगटासाठी 7 किलोमीटर, 70 ते 80 वयोगटासाठी 5 किलोमीटर तसेच 80 वयोगटावरील व्यक्तींसाठी 3 किलोमीटरची स्पर्धा ठेवण्यात आली होती। या स्पर्धेत प्रथम येणाऱ्याला 7,000 रुपये रोख मेडल आणि सर्टिफिकेट, दुसऱ्या विजेत्यासाठी 5,000 रुपये रोख मेडल आणि सर्टिफिकेट आणि तिसऱ्या विजेत्यासाठी 3,000 रुपये रोख मेडल आणि सर्टिफिकेट असं बक्षिसाचं स्वरूप होतं। या स्पर्धेत 150हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचं सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अविनाश भिडे यांनी सांगितलं आहे। सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचं जे भोसला मिलिटरी कॉलेज आहे त्याचं 7 जुलै हा वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं होतं यावेळेला की आपण ज्येष्ठांसाठी, की ज्या लोकांसाठी अशा कुठल्या स्पर्धा फारशा होत नाहीत, तर ज्येष्ठांसाठी चालण्याची स्पर्धा घ्यायची आणि म्हणून 7 जुलै हा तारीख आम्ही मुकरर केलेली होती। परंतु अतिशय रेड अलर्ट पावसाचा होता आणि स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा डिक्लेअर केलेलं होतं, त्यामुळे ती आम्ही पोस्टपोन केली। आज आपण ती स्पर्धा घेतोय आणि आम्हाला आनंद होतोय की या स्पर्धेसाठी जवळजवळ 170 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। 3 गटामध्ये आम्ही स्पर्धा घेतोय, 60 ते 70, 70 ते 80 आणि 80+। त्यामुळे 170 लोक सहभागी झालेले आहेत। आता ते चालण्याची स्पर्धा सुरू आहे आणि मग ह्याच्या मागे उद्देश एक आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हसत खेळत एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि तो सफल झालेला दिसतोय, कारण आम्ही उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो बघितला तो अतिशय। आणि ही स्पर्धा ही आम्ही दरवर्षी घेणार आहोत, त्यामुळे मी आता सगळ्यांनाच आवाहन करीन की ह्या स्पर्धेची वाट आपण ही बघावी। अतिशय सुंदर प्रसन्न वातावरणामध्ये भोसलानी इनिशिएटिव्ह घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी आज वॉकेथॉनचं आयोजन केलं आणि चालण्यासारखा व्यायाम नाही हा जो मेसेज समाजामध्ये पोहोचतोय या दृष्टीने हा खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि आरोग्य आपलं आणखीन चांगलं ठेवायला मदत होईल। मला असं वाटतं की यंगस्टर्ससाठी सुद्धा असे उपक्रम घेणं गरजेचं आहे, कारण चालण्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, वैचारिक सगळ्या दृष्टीने आरोग्यदायी आपण होऊ शकतो। कारण ब्लड सर्क्युलेशन वाढतं, हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतं, ब्रेनचं सर्क्युलेशन चांगलं राहून आपलं स्ट्रोक, पॅरालिसिसचं प्रमाण कमी होतं। पण नुसतं एवढंच नाही तर आपण जे निसर्गाशी जोडले जातो, आजूबाजूला झाडं आहेत, पक्षी आहेत, आपलं मन प्रसन्न होतं आणि प्रसन्न मन आणि प्रसन्न शरीर ह्या दोन्हीचा जेव्हा ब्लेंड होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने ते आरोग्य मेंटेन होऊ शकतं। तर हा संदेश पोहोचवण्यासाठी भोसलानी हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि अविनाशजी भिडे यांनी खूप त्याच्यासाठी श्रम घेतलेत। अतिशय वेल ऑर्गनाइज्ड हा इव्हेंट इथे पार पडला, त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि कौतुक। तुमचा उत्साह खूप बघून आम्हाला उत्साह आला आणि आम्ही तरुण झाल्यासारखं वाटलं, साठीत गेल्यासारखं वाटतंय। या स्पर्धेला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।